नमस्कार मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला 4 टक्सची कटिंग सांगणार आहे सोप्या पद्धतीने. तर हा पाठीमागचा भाग आपला झालेला आहे कटिंग करून. बघू शकताय तुम्ही 16ची उंची म्हणजे 15ची उंची 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि हा पाठीचा भाग आहे ना असाच पिसावर मांडून घ्यायचा. आता चला आपण ही पुढची कटिंग तुम्हाला सांगते मी कशी करायची ती. असंच पूर्ण आखून घ्यायचे चॉकने. तुम्हाला दाखवते एकच मिनिट. आणि हे घेतलेले आता आपण चॉकने त्याला मार्किंग करून. तर आता इथं काय करायचं, इकडच्या साईडला 2.5 इंच पट्टी टाकायची क्रॉस पट्टी आणि इकडच्या बटनच्या साईडला 3 इंच टाकायची आणि इथून आहे ते आपला गळा टाकायचा आहे त्याला 2 म्हणजे इथं 3 2.5 काय आपल्याला जे गळ्याची जास्त रुंदी हवी असेल तर इकडच्या साईडने 3 इंच टाकायचा आणि इकडं आपल्या शोल्डरपासून काय गळाची लांबी असेल 6 इंच काय 7 इंच आणि हा मुंड्याचा आकार आहे ते इथं 1 इंच आतमध्ये घ्यायचा खोलवाला आकार आणि अशी आपली कटिंग सोप्या पद्धतीने होते. तर बघू शकताय तुम्हाला मी आता तुम्हाला गळा पण आखून दाखवणार आहे कसा आखायचा ते. तर बघू शकताय हा गळा 6.5 इंच आहे लांबीला. तर मी असं जास्त रुंद गळा घेतलेला आहे, डीपमध्ये पाहिजे त्याला आणि इकडून असे क्रॉसपट्टीचा आकार टाकायचा. इथं 3.5चा किंवा 3चा टाकायचा आणि इकडल्या कमराच्या साईडला 2.5चा टाकायचा आणि हे आपले टक्स आहेत. वरतून 11 इंचवर टक्स घ्यायचा आहे आणि सगळ्या 4 टक्समध्ये 2-2 इंचचा फरक राहिला पाहिजे. म्हणजे कसं 4 टक्स एकदम असा परफेक्ट बसतो आणि हिता आहे तो 1 इंचनी पहिला उतार आहे त्याच्यापेक्षा 1 इंचनी खाली उतार द्यायचा आहे आणि हा मोंडा 6चा आहे. किती पटकन बघा बरं. पाठीमागचा भाग फक्त असा असा मांडायचा आपल्याला ब्लाऊजवरती आणि तसंच आखून घ्यायचं आणि मग फक्त पुढचा गळा आणि त्याचे काय हे असेल क्रॉसपट्टी असेल, हा मोंड्याचा आकार असेल, एवढं सिंपलमध्ये आणि फास्ट अशी कटिंग होते. अजून तुम्हाला कुठले जर कटिंग माहीत नसतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. बाय.